हेलो गाइस, वेलकम एंड वेलकम बैक टू दी अनदर व्लॉग। आप सबका स्वागत है मेरे नए चॅनल में, मेरे प्यारे व्लॉग में। तर आज आहे ना मावशी ते राहणार आहे आणि मावशी आज आहे ना आम्हाला चकल्या करते आहे आणि थोडं आहे ना बटाट्याचं नाही का ते काय काय राहतं, बटाटे साबुदाणा त्याचं सगळं मिश्रण म्हणून आहे ना चकल्या ते करणार आहे। तर मग मावशीला बाहेर खाट टाकून द्यायची आहे। मावशी एकदम फास्ट आहे कामामध्ये, काही पण म्हणा माझी मावशी। तर गोलू आता झोपलेला आहे अजून, कारण की बिचारा काल खूप थकला होता। एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो। आहे गोलू, उठ ना, आहे उठ लवकर चल। हे बघा मित्रांनो, गोलू कसा झोपलेला आहे। बिचारा काल खूप थकला होता त्यामुळे झोपलेला आहे। तर मग मित्रांनो, माझी पण आत्ताच आंघोळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि हा शर्ट मी दुसरा शर्ट आहे जो की मी मामाला मागवायला लावला होता। हे बघा, हा शर्ट मला एकदम भारी आला आहे आणि एकदम मस्त आहे, एकदम मऊ शर्ट आहे, इतका भारी शर्ट आहे ना, एक नंबर शर्ट आहे। आणि तर मग आत्ताच माझी आंघोळ झालेली आहे। आता मी मावशीला तिकडं बाहेर बास टाकून देतो आणि मग आम्ही मस्तपैकी चकल्या तिथं टाकणार आहे। आता मावशी एकदम भारी मिश्रण करत आहे चकल्याचं। आणि हा गाईज, मला तुम्हाला एक दाखवायचं आहे, कारण की मी आता लॅपटॉप तर घेतलेलाच आहे। लॅपटॉप घेतल्यामुळं मला मग हे बघा कीबोर्ड पण आणलेलं आहे मी। लॅपटॉपचं ते हे ना, त्याच्यामुळं लॅपटॉपचे जे कीबोर्ड आहे ना ते म्हणजे जास्त पटापट टाईप नाही केलं जात, त्यामुळे मी डायरेक्ट कीबोर्ड आणलं। म्हणजे मी घेतलं होतं पण एका फ्रेंडकडे ते कीबोर्ड दिलेलं होतं ऑलरेडी, आणि मग ते आणलेलं आहे। आता मी याच्यावर करत जाणार आहे टायपिंग। समोर काढ भाई साहब। ओके, अरे चांगला दिसतो। नाही, त्याला त्याला टपामध्ये पान ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, गोलू पळून गेलेला आहे, कारण की त्याने आंघोळच नव्हती केली, त्यामुळं त्याला तो म्हणे मला व्हिडिओमध्ये मुझे व्हिडिओ में नाही आने का। तर हे बघा, मी इथं बास टाकलेली आणि मस्तपैकी इथं बसलेलो आहे। तर मग आता माझी मावशी करते मिश्रण तयार, तर ते पण थोड्या वेळाने आता इथं टाकणार आहे। त्यांना काय टाकायचं ते काय करणार ते मला नाही माहीत। तर मग आता आप बने रहो मेरे व्लॉग में गाइस। तर मग मला तुम्हाला ते सांगायचं होतं, जे कीबोर्ड मी घेतलं आहे ना ते मी विकत नाही घेतलेलं आहे, म्हणजे ते पहिलेच खूप दिवसापूर्वी 100 रुपयाचं असंच घेतलं होतं ते कीबोर्ड। आणि तरी 1 वर्ष झालं असेल, 6 महिने तर 1 वर्ष। तर मग ते मी एका फ्रेंडकडे दिलं, तर मग मी आता लॅपटॉप घेतला ना, तर मग मला ते कामं पडणार आहे, त्यामुळे मी त्याच्याकडून मग रिटर्न घेऊन आलो, असं झालं। तर मग अब देखते, आज माझी मावशी थांबणार आहे आणि मग आज मस्तपैकी आम्ही आमरस आणि चपाती ते सगळं करणार आहे। तर मग आज पण आम्ही एन्जॉय करणार आहे, फुल मस्ती, फुल मज्जा। पण मग मला ऑफिसला तर जावंच लागणार आहे, ऑफिसला जाणं इम्पॉर्टंट, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट। एक दिवस खूप महत्त्वाचा आहे, मी सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगत राहतो। तर हे पहा, इथं असं मोकळ्या वातावरणात आंघोळ करून बसला ना, एकदम भारी वाटतं, एकदम मस्त, एकदम मस्त। आता आंघोळ झाली आहे आणि केस वगैरे सुकत आहे। आता आम्ही इथं टाकणार आहे आणि 1 मिनटं मी तुम्हाला दाखवतो। आम्ही ना पान कापडाची पिशवीवर आहे ना ते सुकवणार आहे। हे बघा, ही जी पान कापडाची पिशवी ना ती इथं अथरणार आहे आणि ते सुकवणार आहे आम्ही। तो गाइस, अब देखते कि आगे क्या 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 होता है। सो बाय बाय। काय ते मावशी, कशाचं पाणी? पापड्यांना तुझ्या हाताने कमी पडतं, माझ्या हाताने
परत टाकता येईल. हे बघा इथं सगळं तयार आहे. आता मावशी करणार आहे, माझी मावशी चकल्या. फक्त चकल्या करणार, एक पापड पण. पापडन चकल्या करणार आहे. काय म्हणते चहा चालू आहे ना अजून. भाजी टाकली समोर आहे का ते हे करते ना पापड्यांच्या. हे बघा आईच मम्मी आता डब्बा भरती. मम्मी केस नीट कर ना. काय केस नीट कर? इथं काय केस नीट करण्यासाठी का? सकाळी सकाळी आमच्या पाठीमागं कामाने काही केस नीट करा. हे बघा इथं वांग्याचं केलेलं आहे भाजी मस्तपैकी. आता डब्बा भरती आणि मावशी गेलेली आहे बाहेर चकल्या टाकायला. माझं नको काढू. तू म्हणून म्हणलो तर तुला केस नीट कर. पण माझा व्हिडिओ काढायची काही जरूरतच नाही, मला इंटरेस्ट नाही दादा. मम्मीचं टेन्शन मिटलं. मम्मीचं टेन्शन मिटलं. ते जाते म्हणून बरं आहे माझं. खरंच खरंच. ते जायला लागलं का मला टेन्शन मिटूनच जातं. बघा मित्रांनो इथं आता याच्या चकल्या करणार आहे ना. डबऱ्याने छोटी वाटी कुठे ठेवली का माहिती? काय हो बापा? छोटी वाटी तिने हातात घेतली होती का? मी आता याच्या चकल्या करणार आहे मावशी. तर मी आता एकदा टेस्ट करून बघतो. मस्त आहे, भारी भारी. आता माझी मावशी काय म्हणते याला विसरून गेलं. हां साबुदाण्याच्या पापड्या करते आणि ही बघू राहिली. बॉडीगार्ड वाणी बघती बघा. हां बॉडीगार्ड. आता एवढं आणि ते हे कुठं टाकायचं ते चकल्या? आपल्याला काही जागा नाही, खाली मागते. जलची देत नाही ना खाली. मी बघतो कोणाकडे तरी. दादा मला पण टाकायचंय, मला पण भरून घे. एवढा टेबल आहे त्याच्यावर होईल ना आपला. तर गाईज आता मी पण काय म्हणते त्याला साबुदाण्याच्या पापड्या टाकणार आहे. पेपर कशा पेपर म्हणजे पेपर काय हे असे असं काय पाहतोय? इथच्या पाया कुठे गेल्या? हा एक कागद आहे बाई. ते कागद होते ना रे? हा ते कागद होते ना? नव्हते बाई. तिथे उडत मम्मी गाण इकडे कर ना. हा हे धुवून घेऊ का डबल? हे पण तेच आहे का? नाही ते चकलं आहे. नाही ते हा तेच आहे. त्यात कोणच घेतले ते थंड होण्यासाठी ठेवलेले. मला पण करायचं पण मला कोणीच नाही भेटत. याला पण काम करूशी वाटते का रे काम? यस यस. पण मला पळीच नाही सापडत आहे चकल्या टाकायला. हाताने तर चकल्या नाही टाकू शकत. चकल्या खूप गरम असतात, बहुत गरम आहे. आणि एकतर आधीच गरमीचे दिवस आहे त्याच्यामुळं. मी घेऊ का याच्यात? चला पाहू आता काय काम करतो. गरम गरमच टाकता. नाही ना गरम नाही लागत. गरम नाही टाकत. काय थंड झाल्यावर कसं गोल होतं ना त्याच्यात पसरतं. आलो बरं तिथं याच्यातूनच टाकून द्यायचं. आधी नको नको याच्यातूनच टाकायला द्यायचं. थंड होते थोडंसं. मी थंड करून घेतो. हां का? थंड केल्यानंतर मग होतं. थंड नंतर गरम पण नाही. गरम गरम असं खूप नाही कशी याच्यात किस पण आहे ना बटाट्याची. बटाट्याचीच टाकलेली 1 किलो. हे नको बोलतो तुम्ही. नको दे नको.
त्याच्याने थोडंसं गार होईल गार करून टाकलं थोडंसं. बघ खातोय व्हिडिओ काढतोय आणि देवा ते चप्पल दे करत नाही तिथं नुसतं चप्पल घालून हिंडतो. मी पण करतोय काम. एवढा काम असं आहे. अजून अर्धा तास आहे मला जायला. नाही पाहिजे का तू हा काय अर्धा तास आहे. ते तुझं काम. तुला हिरो काढायचं काय नाही मग चांगलंच आहे. कापड लय होते बरं काही मेन कापड. करणं बंद केलेलं त्याच्यामुळे ते चिटकताय एकमेकाला. चिटकून द्या काय होते काढता थंड झालं तर इथे हलव होता इथे थोडंसं. तुला करायचं आहे कर धर मी थंड करून देते. तू पण कर ना पटापटा करू लागतो ना गं. अगं थंड होऊ दे ना पण थंडच झालं नाही ना. मला कधीच नाही आता बसणार होते. तर पाटी टाकते का ती ती पाटी ती ती मोठी कोणची ती पटापटा थंड होईल मग. आण रे घालून तुला ती स्टीलची पाटी मोठी आण रे गोल. तुला माहिती ना खाली खाली ते त्याच्याशी चाकणं घेऊन देते का. हा बापरे पाय पोळू राहिले. त्याच्यात टाकायला टाकलं चंदा काही यायचं काही यायचं असं घ्यायचं ना असं घेतलं का हे गार थोडंच घ्यायचं का. हा एवढं घ्यायचं. हा कर गार होते गार होते ना असं गार गार करायचं. जमलं पाहिजे ना मला. तर तुम्ही पाहू शकता आता कामाला लागले आहे. या मित्रांनो तुम्ही पण पापड्याचं काय म्हणते राहिला साबुदाण्याचे पापड करायला या. आम्ही पण करतोय एकदम मस्त आणले. चिकट 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 लागतात. ती पळी आणा ना. काही नको तसं नाही करायचं मग पसरून जातील ते कुठं ठेवून द्यायचं. हां का. बघ त्यांचं होऊन जातं. हा बस बस हा बस हा गाड्या पण थंड होते फक्त थंड झालं तरच मग ती पटकन उलटता येतं बरं का. हां फक्त थंड होते. आपण थंड करायला केलंच नाही ना. हां चकली जाणं का बघ नाही हां पण चकली इथं टाक थोडंसं टाकून दे इथे दोन तीन. आता मित्रांनो साबुदाण्याचे पापड्या टाकले. आता आम्ही चकल्या पण करणार आहे. चकल्या तर गोल गोल नसतं का असं असं करायचं त्या चकल्या करणार. जेणे आपण कुडाया करतो ना त्या चकल्या करणार. अब गाइस हमारे गोलू की बारी. गोलू देखो कैसा करता है. फर्स्ट टाइम कर रहे हैं. नहीं त्याच्याने हां किती घ्यायचं एवढं बस. ओ भाई ओ भाई गिरा 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 नाही यो. हा ग हा ही थोडं थोडंच टाकायचं सगळं चाललं त्याच्यात चालतं याच्यात चाललं इथे बोलणे का भेटन आपल्याला. हां ओके व्हेरी गुड ब्रो. इश्का इश्का या यहाँ पे देखो मैच चल रही है गोलू के साथ.
हम दोनों पेशंट आहे गाईस. मला इतकं पित्त झालं नाही की मळमळ झाली ना बापरे. बॉबी बॉबी हवे हट. हे बापरे कतडी. वाट वाट वाट. बापरे ये पटकन पटकन धरती रा. पटकन मग बाबी उठ हे नाही पडले नको म्हणा. बाबी उठ. अरे बाबा म्हणजे कसं माझी कार वाढते मग. हॅलो गाईज, तर आज मावशी आणि गोलू फायनली गेलेले आहे. हॅलो गाईज, तर आज मावशी आणि गोलू गेलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल याच्या पहिलेचा. आणि मी आज घरी राहिलेलो आहे कारण की मला काल इतकं पित्त झालं होतं. डायरेक्टली 2-3 वेळेस मला उलट्या झाल्या. त्याच्यामुळे मी डायरेक्टली घरी राहून घेतलं. एक दिवस तरी स्वतःच्या शरीराला आराम दिला पाहिजे माणसाने. त्यामुळे मी घर राहिलो आणि तब्येत पण अशी खूप 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 डाऊन झालेली आहे. हे बघा तुम्ही तर बघू शकता. होट आहे ना, माझा होट पूर्ण सुजला होता. आणि माझा पित्त असं आहे मित्रांनो, मला असं म्हणजे उलटी तर होतीच, पोट तर दुखतंच माझं. पण माझं आहे ना पूर्ण अंगाला आहे ना मोठे मोठे असे फोडं होतात. असं नाही का ते कायमस्वरूपी राहतात, ते लगेच किती अर्धा-1 तासात निघून जातात. पण जे अर्धा-1 तास राहतो ना नुसते फोडं नाही आहेत. फोडं येऊन आहे डायरेक्टली आगाप चालू होती. त्याला शीतपित्त म्हणतात. इतकं बेकार होतं. मला कधी होतात डायरेक्ट नाही काही त्याला ॲलर्जी आहे. ती मी चेक करणार आहे काय कसं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये मला खूप जास्त होतं, ते अति प्रमाणात होतं. त्यामुळे मी ते पाहणार आहे आता काय कसं आहे ते. यूट्यूबला सगळं सर्च करतो, काय कमी केलं पाहिजे खाण्यात, काय नाही कमी केलं पाहिजे ते मी सगळं तिथं आता बघून घेणार आहे. आणि तुम्ही माझा अवतार बघितला. अजून माझी आंघोळ वगैरे काहीच नाही झालेलं आहे. मावशी आणि गोलू सकाळीच गेलेला आहे. पप्पांनी त्यांना सकाळच्याच गाडीने सोडून दिलं कारण की सकाळी गेले ना मग ते 10-11ला पोचून जाईल त्यांच्या गावाला. 10-11ला पोचले ना मग ते कसं दुपारी आराम करू शकतात. कारण की मग नंतर नाही ना म्हणजे उन्हाचं आहे ना खूप वातावरण बिकट होणार. तर मग हे बघा अजून आहे ना हे अजून काय कमी नाही होते. आता हळूहळू कमी होतं आहे. मग आता आपण पाहू पुढे काय होतं. मी गाईस तुम्हाला दाखवतो कारण की कालचे माझ्या मावशीनी ना चकल्या केल्या होत्या आणि साबुदाण्याचे पापड केले ना ते मी चकल्या नाही करू शकलो कारण की मला खूप उशीर झाला होता. त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवतो. सकाळी मावशीनी ते वाळत टाकले. हे बघा मित्रांनो इथे चकल्या ते वाळत टाकलेलं. 1 मिनिट मी तुम्हाला तसं करून दाखवतो. हे बघा गाईज आमचं सगळं वाळलेलं आहे. तर मग मी खरंच वाळलं का? काहीच नाही राहिलं ना त्याच्यात? थोडंसं काहीतरी आहे म्हणून ठेवलं. घेऊ का वरती? हे सगळं वाळलं इकडं कशाला राहून देऊ का? गाय बिया नाही येणार ना? नाही आपला आवरूपर्यंत. अच्छा ठीक आहे. थोडं होऊन देतो 5-10-15 मिनिट. हे बघा मित्रांनो हे वाळलेलं आहे आणि दिसायला खूप मोठे पण ते एवढेच दिसत आहे बघा. हे साबुदाण्याचे पापड आहे. मी एक टेस्ट करून बघतो. जेवढे मित्रांनो तळलेले खायला मजा येते ना तेवढे कच्चे खायला पण मजा येते. हे ट्राय करून बघतो एकदा. मस्त आहे. एक नंबर आहे, एक नंबर. याला थोडं वाळून देतो आणि थोडं बाकी चांगलं पद्धतीने वाळलं तेव्हा आम्ही याला ठेवून देणार आहे. तिथं बघा बॉबी एकदम आरामशीर फॅन चालू आहे आणि बॉबी झोपलेली. हे बघा मॅडम एकदम मस्तपैकी झोपलेल्या आहे. आणि मित्रांनो माझी आत्ताच आंघोळ झाली. थोडं उशीर आंघोळ केली
थोडं आता आंघोळ झालं थोडंसं फ्रेश वाटतं आहे आणि मम्मीला आणि मला गावात जायचं आहे. आम्ही ऊन जास्त पडण्याच्या आधीच आहे ना गावात जाऊन येणार आहे. थोडंसं तिचं काम आहे तर ते पूर्ण करून मग आम्ही रिटर्न येणार आहे. आल्यावर मी डायरेक्टली थोडा आराम करणार आहे कारण की काल खूप एवढा त्रास झाला नाही बघा. होट अजून येणं सुजलेलाच येतो. काल खूप मला त्रास झाला त्याच्यामुळं आराम करणार ह्या काही नाही. त्याच्यामुळे मी आता आलो का मी जेवण करून थोडं टी व्ही बघा मग आराम करून घेणार आहे. कारण की आराम घरी आपण राहतो आहे ऑफिसवरून सुट्टी करून घर राहतो आहे. बाहेर हिंडण्यामध्ये काही म्हणजे असं काहीच फायदा नाही बाहेर हिंडण्यामध्ये. घरी राहून आपण आराम केला ना ते बेटर राहतं. कारण की शरीर चांगलं असलं तर आपण सगळं काही करू शकतो. जर शरीर चांगलं नसेल तर आपण काहीच नाही करू शकतो. ओके तर बघू आता काय होतं. तर गाईज मी आता बसलो होतो बसल्या म्हणलं थोडीशी आपण टायपिंग प्रॅक्टिस करू. तर मी आता इथं सेटअप केलं आहे. 1 मिनटं तुम्हाला मी दाखवतो. तेव्हा मित्रांनो इथं लॅपटॉप आहे ना फुल चार्जिंग करून ठेवलेलं होतं आणि आता मी याला आहे ना हे कनेक्ट करणार आहे कीबोर्ड आणि याच्यात मी एकदा टायपिंग करून बघणार आहे कशी वाटते.